महाराज, तुम्हाला साष्टांग दंडवत. आज अभिमानाने तुम्हाला सांगायला आलोय बरं का, की तुम्ही दाखवून दिलेल्या नीतिमूल्यांच्या मार्गानं मी ही निवडणूक लढवतोय. जिथे अन्याय अत्याचार जन्म घेतो, तिथे गरज असते ती त्याच्या विरोधात आवाज उचलण्याची. देशातल्या राज्यातल्या राजकारणातला गोंधळ पाहून सामान्य इमानदार आणि कष्टकरी माणसाला त्याची किळस निर्माण झाली. पण मला राजकारणात उतरून हेच सिद्ध करायचंय की राजकारण वाईट नाहीये, तर लोकांनी त्याला तसं वळण दिलंय. राज्य वाईट नाहीये, त्याला घडवणारी लोक तशी आहेत. म्हणूनच सामान्य माणसाचा विश्वास या व्यवस्थेवर टिकवून ठेवणं गरजेचं आहे. जळगाव शहराची परिस्थिती काही वेगळी नव्हती. इथं सर्जनशील नेतृत्वाचा अभाव, पुढाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीची कमतरता, सगळ्यात सावळा गोंधळ सुरू होता. भ्रष्टाचार, बेरोजगारी, अपघात, महागाई याने सामान्य माणूस पार होरपळून गेला होता. ही विचित्र परिस्थिती पाहिली गेली नाही. घेतला मग निर्णय बदल घडवण्याचा. तुम्ही जसं बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांसोबत स्वराज्य उभारलत ना, तसंच तुमच्याच आदर्शाने मी देखील काही सवंगड्यांना घेऊन इथं निवडणुकीत उतरलोय. जे सवंगडी आज सोबत आहेत ना, ते माझ्या विचारांशी एकरूप आहेत आणि म्हणून ते देखील जीव लावून काम करतायत. महाराज, तुम्हीच शिकवलं होतं, जात धर्म समाज या पलीकडे जाऊन एक मार्ग सापडतो. तो मार्ग विकासाचा असतो आणि मला आनंद आहे की याच मार्गावर मी आजपर्यंत चालत आलोय आणि इथून पुढेही अविरतपणे चालत राहील. महाराज, एकदा इमानदारीत काम करायचं ठरवलं की हार जीत याला महत्वच उरत नाही. हरलो तरी विरोधकाच्या भूमिकेत राहील, सत्ताधाऱ्यांवर विकासाची टांगती तलवार ठेवेल आणि विकास विकास आणि फक्त विकासावरच बोलेल. रायरेश्वराच्या साक्षीने तुम्ही स्वराज्याची शपथ घेतलेली. आज तुमच्या कृपेने आणि तुमचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी शपथ घेतो की जिथं कुठं असेल इमानदारीने फक्त आणि फक्त सामान्य माणसासाठीच काम करत राहील. जय महाराष्ट्र, जय जळगाव.